मुंबई उच्च न्यायालयानं प्लास्टर ऑफ पॅरिस POPच्या जी बंदी लावली होती ती बंदी आता उठवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यामुळं कुंभार समाजाला म्हणा कलाकारांना दिलासा मिळालाच आहे. पण त्यांनी एक अट घातली आहे की नैसर्गिक जी ठिकाण आहेत त्या ठिकाणी त्या मूर्त्यांचं विसर्जन न करता कृत्रिम ठिकाणी त्याचं विसर्जन करावं असाही नियम लावण्यात आला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसबद्दल नेमकी काय माहिती आहे आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत मारुतराव कातवरे आहेत. नमस्कार सर. ते जिल्ह्यातील कुंभार समाजाचे अध्यक्ष असून त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी प्लास्टर ऑफ पॅरिस हा विषय काय आहे. नमस्कार सर. नमस्कार. शासनाने आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या विक्रीसाठी खरेदीसाठी कायदा चालू केलेला आहे. तो त्याच्यासाठी विलंब झालेला आहे की योग्य वेळेत तो चालू केला आहे असं आपल्याला वाटतं? आता हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला मागणी सगळीकडून असते आणि हे जवळजवळ 6 ते 7 महिने काम चालू आमचं कुंभार लोकांचं असतं आहे. पण आज जरी त्याच्यावर बंदी आणली ती हा मोठं संकट कुंभार समाजावर आलं होतं. कारण पुढचे उद्योग काय किंवा आमच्यातले कोण नोकरीला वगैरे गव्हर्मेंटमध्ये नसतात, स्वतःचा व्यवसाय सांभाळत सगळ्या गोष्टी ते आपला प्रपंच चालवत असतात. अशा वेळेला त्यांच्यावर हे मोठं संकट, ह्या संकटातनं मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. पण न्यायालयाची बाब असल्याकारणानं न्यायालयामध्ये आमचा मांडणी करणारा वकील असल्याशिवाय आम्हाला न्याय मिळायचा नाही. या दृष्टिकोनातून प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातील वकिलांनी आपले प्रतिनिधी सादर केले आणि त्या माध्यमातून सगळ्यांचं म्हणणं न्यायालयानं ऐकून घेऊन जो काय आज निर्णय दिलेला आहे की प्लॅस्टरवर बंदी पूर्णतः नाही आहे असं जाहीर केलं आहे. पण जे नदीपात्रामध्ये किंवा पिण्याच्या पात्रामध्ये जे विसर्जन करतात त्यांना मात्र ती बंदी लागू आहे आणि त्यांनी म्हणजे शासनानंच असे आदेश दिलेत की महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद ह्यांना म्हणजे स्वराज्य संस्थेला की स्वतः कुंड उभा करा आणि त्या कुंडामध्ये त्यांचं विसर्जन करा आणि त्याची विल्हेवाट तुम्हीच लावा असं सरळ यापूर्वी देखील कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत. काय पण प्रदूषण मुळात POPमुळं होतं आहे हे सिद्ध कुठल्याही शास्त्रज्ञांना आज तागायत केलेलं नाही. तर काय POPवरती जे रंगकाम केलं जातं आहे गणपतीवर ते रंग हे कृत्रिम असतात, नैसर्गिक नसतात आणि दुसरं थर्माकोल वगैरे अशा गोष्टीचा वापर झालेला असतो आहे. त्यामुळं पाणी प्रदूषित होत असतं आहे. तर POPमुळं नव्हे तर ह्या वरच्या गोष्टीमुळे हे प्रदूषित होत असतं आहे. तर त्याच्यावर तिने मार्ग काढावा आणि त्यामध्ये अनेक सूचना देऊन POPला कायमस्वरूपी मान्यता द्यावी की जेणेकरून व्यवसाय त्यांचा दीर्घकाळ चालत, त्यातनं त्यांचा संसार उभा राहील आणि इतर गोष्टी म्हणजे ज्या घडणार होत्या संकट मोठी ती दूर केल्याबद्दल आम्ही शासनाचा आभार मानत आहे. POP बरोबरच शाडूच्या मूर्त्यांना आता कितपत मागणी आहे आणि शाडूच्या मूर्त्या तयार करण्यासाठी जी शाडूची माती लागते त्याची उपलब्धता किती प्रमाणात आहे? आता ह्यापूर्वी शाडूचे म्हणजे शाडूचेच गणपती होते. ह्यापूर्वी शाडूचे गणपती होते. पण शाडूच्या गणपतीला मागणी करून देखील शाडू मिळेनाशी झाली आणि मिळेनाशी न झाल्यामुळं लोकांच्या म्हणजे मागण्या जास्त वाढत गेल्या आणि त्या मागणीच्या आधाराने माणूस POPकडे वळला आणि त्यापासनं POPचा एक फायदा असा झाला की POP दिवसाला आम्ही 10-12 गणपती करू शकतो POPचे. पण शाडूचा गणपती करायचा झाला दिवसाला 2 किंवा 1 ह्याच्यावर शाडूचा गणपती होऊच शकत नाही. आता मोठमोठ्या मंडळांसाठी ज्या मोठ्या मूर्त्या मागवल्या जातात त्या मूर्त्यांसाठी तुम्हाला काही ठराविक नियमावली दिलेली असते का? होय. आता ते अजून त्याचा निर्णय व्हायचा आहे. ते म्हणजे उंची किती असावी, कलर कुठले असावे, विसर्जन कुठं करावं, त्यांचा पर्याय काय, हे जे आहे ते मला वाटतं नंतरच्या ह्याच्यात ते जाहीर करतील त्यावेळेला त्याचं देखील अनुकरण केलं जाईल.
आता कसं आहे की शक्य तितक्या लोक काय करतायत की मूर्त्या दान करतायत. मग ज्या तुमच्याकडे दान केल्या जातात मूर्त्या, त्या मूर्त्यांचं पुढे काय केलं जातं? त्या दान केलेल्या जातात त्या तशाच मग ते महापालिका असो, नगरपालिका असो, नगरपरिषद असो, त्या सगळ्या एकत्र करतात आणि त्याचं विसर्जन करतात. पुन्हा विसर्जन केलं जातं. ते कोणत्या ठिकाणी विसर्जन करतात? ते जिथं प्रदूषण होणार नाही अशा ठिकाणी, नदी सोडून. गणेश मूर्ती कलाकार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतील किंवा संपूर्ण गणेश उत्सवाच्या आधी पूर्वतयारी ते कसे करतात, किती दिवसांपासून त्यांच्या या मूर्त्या बनवायला चालू असतं. नमस्कार सर. नमस्कार, मी अनिल निगवेकर, मूर्तिकार संघटना अध्यक्ष. गणेश मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया ही दिवाळीच्या नंतर चालू होते. जवळजवळ 10 महिन्याचे हे गणपती करण्याची पोझिशन चालू असते. ह्या वर्षी चालू काम केलं आणि जानेवारीमध्ये POPला बंदी आली म्हटल्यावर सगळे कुंभार एक जागी स्तब्ध झाले की काय करायचं इथून पुढं. त्यामुळं नंतर आम्ही सर्व गणेश मूर्तिकार महाराष्ट्र लेवलचे सर्व पदाधिकारी मिळून कोर्टात केस दाखल केली व संमेलन पण घेतलं की ज्या संमेलनमुळं मुख्यमंत्री व आशिष शेलार साहेब यांनी ह्या सर्व लोकांचं जीवन या गणेश उत्सव गणपतीवर आहे हे माहीत झालं व त्यांनी त्यात भाग घेऊन आम्हाला सहकार्य केलं की गणेश मूर्ती POPवरली बंदीच हटवली. आम्ही प्रथम त्यांचं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांचं आभार मानतो व त्याबरोबर आशिष शेलार साहेब यांनी पुढाकार घेऊन सर्व काकोडकर साहेबांचा रिपोर्ट त्यात दाखल करून निर्णय दिला. त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आम्ही सर्व कुंभार समाज, मूर्तिकार संघटना, मूर्तिकार त्यांचा आभार मानतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच मूर्त्या का, म्हणजे मातीच्याही बनवल्या जातात किंवा शाडूपासूनही बनवल्या जातात. प्लास्टर ऑफ पॅरिसवर सरकारने बंदी आणली, पण तुमची मागणी अशी का की POPच्याच मूर्त्या का हव्यात? त्यांचं काय वैशिष्ट्य आहे नेमकं? थांबा 2 मिनिट. मूर्ती तयार करताना जी लागणारी माती किंवा हे पर्यटक ठिकाण पर्यावरण हानी होते म्हणून मातीवर करण्यास बंदी घातली. पहिली बंदी मातीवर बी घातली आणि नंतर आता प्लॅस्टरवर बी घातली. मग माती बी नाही, प्लॅस्टर बी नाही, असं आम्ही आता काय करणार असा प्रश्न आमच्या उद्भवला होता. मग POPची मूर्ती ज्या टायमाला आम्ही मातीच्यावर बंदी घातली त्यावेळी आम्ही POPच्या मार्गाला लागलो. त्याच्यापासून आमचे हे सण काय असेल ते बैल मकुटं किंवा आमचे गणपती हे सगळं चालू झालं या POPच्या ह्याच्यामुळेच हे केले आम्ही. POPमुळं जलप्रदूषणासारखे प्रश्न उद्भवतात. मग POPचं असं काय वैशिष्ट्य किंवा त्याच्या मूर्ती बनवत असताना तुम्हाला सोपं जातं किंवा काय नेमकं? आता POPपासून प्रदूषण होतं हा सरकारचा त्यांचंही आहे, आमचा भ्रम नाही. कारण का त्याच्यापासून महिलांचे फाउंडेशन किंवा मेडिकलमध्ये गोळ्यांना हे सगळीकडे वापरलं जातं. त्याच्यामुळं POPच्या मूर्ती कशा होतात, मातीच्या इतपत उत्पन्न होत नाही, म्हणजे तयार होत नाहीत. आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या तयार होऊन प्रत्येक आम्ही गावोगावी ट्रान्सपोर्टला किंवा कुठेही जाण्यासाठी आम्हाला बरं पडते म्हणून आम्ही POPवर हे झालेलं आहे. POPच्या मूर्त्या वाळण्यासाठी म्हणा किंवा तयार होण्यासाठी काय प्रक्रिया काय असते? POPची मूर्ती कशी आहे, 1 तासभर झाला ना ते हार्डनेस यायला चालू होते, तशी मातीची होत नाही. आणि आता आम्ही कसं आहे, इथं पूरग्रस्त आहे, आम्ही आता इथं सबन बापडक्याम आमचा पूरग्रस्त असल्यामुळं मातीची मूर्तीला हा कारखाना इथं हेच होत नाही. त्याच्यामुळं आम्हाला POP हा 100% आम्हाला बरं वाटतं आहे. POPच्या मूर्त्यांवरती आता तुम्ही कलर वापरताय, ते कलर नैसर्गिक असतात की कशा पद्धतीने? आता दोन्ही नैसर्गिक बी आहेत. आम्ही आता वॉटरप्रूफ कलर आणलेले आहेत सगळे. हे आता वॉटरप्रूफ आहे, त्यात पाणी घालूनच आम्ही कलर करतो. त्यात केमिकल कुठलं काय असेल ते थोडं बहुत असतं. कारण का गिराकांची मागणी जर झाली नाही तर ते साधे जर कलर झालं तर ते घ्यायला कचवसतात. आता मातीची मूर्ती बी तशीच करतात, जरा रफपणा दिसतो, तर आपली POPची मूर्ती सुबक निघते ना, त्याच्यामुळे त्याला मागणी वाढलेली आहे जास्त. जो आता शासनाने जो काही बंदी उठाव केलेला आहे, त्याबद्दल तुम्ही समाधान व्यक्त करताय का? समाधान म्हणजे एवढे कुंभार खुश झालेले आहेत
की इथं दिवाळी साजरी झालेली होती. त्या दिवशी ज्या दिवशी निर्णय झाला त्या दिवशी आतषबाजी फटाके वगैरे भरपूर फुटले. लोकांना म्हणजे रोजचं जे वर्षाचं जे इन्कम होता तो पूर्ण बंद होणार होता. ते त्याचं परत आपल्याला बाबा पुढं कर्ज काढलेले आहेत, घरं बांधलेले आहेत लोकांनी. ते कर्ज फेडण्याचं कसं त्यावेळेला ते हे होतं. निकाल लागल्या एवढे खुश झाले की आपले बाबा कर्ज आज म्हणजे फिटणार इथून पुढे, ह्याचं समाधान सगळ्या लोकांना झालेलं आहे. आपण पाहिलं जो काही शासनाने जो निर्णय घेतला, POPवरती जी बंदी आणली होती ती बंदी रद्द करण्यात आली. यातून कुंभार समाजातील कलाकार असतील यांना खरंच खूप मोठा दिलासा मिळाल्याचं आपण पाहिलं. त्यांच्या माध्यमातून ज्या काही मूर्त्या आहेत त्यांचं रंगकाम केलं जातं आहे. कलाकार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. ज्यापासून 2006ला माझे मिस्टर म्हणजे ह्यात नव्हते, तरी पण माझं म्हणजे इथं म्हणजे हे कामाशिवाय माझं दुसरं काहीच माझं चालत नव्हतं. माझी लहान 2 मुलं होती आणि त्याच्यामुळं हेच काम मला येते, दुसरं काय मला काम येत नाही. मग मिस्टर नसले तरी पण मला म्हणजे ह्याच्यातूनच मला म्हणजे सगळं व्यवसाय, माझ्या मुलांचं शिक्षण काय असेल ते माझ्या घराचं म्हणजे चालू आहे आतापर्यंत ते. आणि जर आता हे जर काम बंद झालं तर मग आम्ही पुढं दुसरं करणार काय. शासनानं आता जी बंदी उठवली त्याबद्दल तुम्हाला दिलासा वाटतोय का? आता म्हणजे बरंच वाटायला लागले. म्हणजे कसं आहे की इतक्या दिवस आम्ही म्हणजे भीतीच हे होती ती, आता जर असं म्हणजे खूपच आनंद झाला. हॅलो नमस्कार, मी पल्लवी माझगावकर. आम्ही मूर्ती बनवतो आहे, मूर्तिकार आहोत. शासनाने जो POPला आता परवानगी दिली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी, कारण सध्याच्या म्हणजे परिस्थितीमध्ये जॉब खूप कमी आहेत आणि त्यामुळं आम्हाला आमचा व्यवसायच कुंभारकाम मूर्तिकामच म्हणजे चांगलं वाटतं आहे की बाबा हां त्याच्यातून आपल्याला उत्पन्नाचं सोर्सेस भरपूर मिळतात आम्हाला. त्यामुळं सीझन झालं की आमच्याकडे भरपूर उत्पन्न येतं आहे, तर जॉबची पण हे होत नाही, आम्हाला व्यवसायामधून मिळते. आणि POPसाठी बंदी होती हेच खूप म्हणजे मोठं आहे आमच्यासाठी की बाबा बंदी का, कारण ऑप्शन आहे तो शाडू मूर्तीसाठीचा वेगळा. शाडू मूर्ती बनवतो आहे आपण, ही गोष्ट बरोबर आहे, पण त्याला तो लागणारं प्रोसेस आहे ना ती खूप मोठी आहे की बाबा एवढ्या कालावधीतच होईल असं नाही. शाडू मूर्तीला वेळ लागतो आहे थोडा, आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचा एवढा काय वेळ लागत नाही, भरपूर प्रोडक्शन होते. एवढ्या मूर्त्या आपण शाडूच्या बनवू शकत नाही वर्षभर जरी केलं तरी, जेवढं आपल्याला आत्ता म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लागतात तेवढं. आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या मूर्त्या असतात? आमच्याकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतात, शाडूच्या पण असतात आणि शाडू आणि प्लॅस्टर मिक्स अशा दोन्ही पण असतात. घरगुती मूर्त्यांची मागणी आपल्याकडे जास्त आहे की मंडळाच्या? आमच्याकडे मंडळाच्या मूर्त्यांची जास्त मागणी असते. त्यामध्ये काही नियमावली आहे का की एवढ्या उंचीच्या किंवा अशा पद्धतीच्या मूर्त्या असायला हव्या? हां, आमच्या इथे तरी आहे, आम्ही नियम पाळतो आहे की जेणेकरून आम्ही 9 फुटाच्या आतल्याच मूर्त्या बनवतो आहे. आणि आपल्या लहान मूर्त्या घरगुती असतात त्या 1 फुटापासून पुढे असतात आणि त्याच्या आतल्या पण असतात, पण त्या थोड्या प्रमाणात असतात. बाकी 9 फुटापर्यंत आम्ही करतो आहे. असायला हवं असं का? POPच असायला हवं असं का प्रश्न आहे की बाबा आम्ही ज्या वेळेला हे सगळं संशोधन केलं तज्ज्ञांनी, त्यावेळेला असं लक्षात आलं की शाडू माती लवकर विघळते, विघटनासाठी इझी आहे. खरं प्लॅस्टर ऑफ पॅरिस ही राजस्थानी माती आहे, त्याचं म्हणजे कठीणपणा त्याच्यामध्ये जास्त असतो आहे, त्यामुळे त्याला विघटनाला थोडा वेळ लागतो आहे. आणि शक्यतो म्हणजे दोन्ही पण पर्याय योग्यच आहेत. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मंडलिक. सोमवार दिनांक 9 तारखेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये POP संदर्भात सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने POPपासून मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी दिली. हा जो निर्णय आहे सर्व गणेश भक्तांच्यासाठी दिलासा आहे, पर्यावरणासाठी फार मोठा दिलासा आहे. आणि यामुळे काय होणार आहे की अतिरिक्त जे काय मातीसाठी उत्खनन होणार होतं ते थांबलं गेलं आणि पर्यावरणाची अपरिमित हानी थांबली. याच्यामुळे वन्यजीव असतील आणि निसर्गाचं संवर्धन ह्यामुळे चांगल्या प्रकारे जतन होणार आहे. POP एक ह्या उत्सवाचा अविभाज्य घटक असल्यामुळे मूर्तिकारांना POPपासून जलद गतीनं मूर्ती बनवणं सोपं आहे. शाडूची मूर्ती बनवण्यासाठी टाईम लागतो आणि मार्केट जर पाहिलं तर 99% जास्त मूर्त्या ह्या POPच्या आहेत. जर न्यायालयानं ऑर्डर दिली नसती
तर POPच्या मूर्त्या बनल्या नसत्या. त्यामुळे येणारा ऑगस्टचा जो गणेशोत्सव आहे तो अडचणीत आला असता. POPमुळे ही अडचण दूर झाली आणि ज्या गणेश भक्ताला हवी ती मूर्ती हवी त्या रूपातली आता मिळणं शक्य होणार आहे. POP प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना सरकारने परवानगी दिली आहे. त्याबाबत आज आपल्यासोबत पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, POPला जी शासनाने परवानगी दिली आहे त्याबाबत आपलं मत काय आहे? माननीय उच्च न्यायालयामध्ये एक दावा दाखल होता, अनेक केसेस झाल्या, त्याच्यामधून माननीय न्यायालयाने शासनाला आदेश दिला आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या करायला हरकत नाही. अर्थात ह्या घरगुती मूर्त्यांच्या बाबतीतला निर्णय झाला आहे आणि सार्वजनिक मूर्त्यांच्याबद्दल येत्या 30 तारखेला त्याच्याबद्दलचा निर्णय होणार आहे. POPच्या मूर्त्या करणं हे गेले काही दिवस आपल्याकडची प्रॅक्टिस होती आणि कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात अशा मूर्त्या बनत होत्या. हा विचार आपण ह्यापूर्वीच केला आहे. माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाला अनुसरून ह्यापूर्वीच कोल्हापूरकरांनी कृती केल्याने एक ॲक्शन प्लॅन दिलेला आहे. आपल्याकडं कोल्हापूर शहरात आपण पंचगंगा नदी किंवा इतर कुठल्याही तलावामध्ये मूर्त्यांचं विसर्जन करत नाही. आपण ठिकठिकाणी शहरामध्ये कुंड करतो. असे 180 कुंड जवळपास आपल्याकडं तयार होतात आणि 180 कुंडामध्ये लोक घरगुती पूजा केल्यानंतर आरती केल्यानंतर त्या कुंडामध्ये विसर्जित करतात आणि विसर्जित केलेली मूर्ती कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन हे स्वतः पुन्हा संकलित करतं आणि त्याचं फेरविसर्जन आपण इराणी खणीमध्ये करतो. त्यामुळे कोणत्याही जलस्रोताचं प्रदूषण आपल्याकडं होत नाही. हेच मॉडेल न्यायालयानं आता आपल्याला सांगितलेलं आहे की जलस्रोतांमध्ये प्रदूषण करू नका, कुंडामध्ये कृत्रिम कुंड तयार करा, कुंडामध्ये विसर्जन करा. ही पद्धत कोल्हापूरकरांनी आधीच अवलंबलेली आहे. त्याच्यामुळे एका अर्थाने न्यायालयाचा निर्णय तर स्वागतार्ह आहेच, पण कोल्हापूर मॉडेल आता महाराष्ट्राला आणि देशाला पथदर्शी ठरणार आहे. कोल्हापूरकरांच्याकडून आता हे शिकावं लागणार आहे आणि कोल्हापुरात कसं करतात तसं इतर ठिकाणी करावं लागणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्यावरती, नागरिकांच्यावरती आणि प्रशासनावरती थोडीशी जबाबदारी अधिक आहे. पण आपला जो प्रयत्न गेली 10 वर्ष आपण हा प्रयत्न करतो आहे, हा 1988पासून चळवळीने केलेला होता. एक लोक चळवळ कोल्हापुरामध्ये झाली. रंकाळा तलावामधून पंचगंगेमध्ये विसर्जन करू नका, काहींनी विरोध केला, पण नंतर सगळ्यांनी स्वीकारलं आणि आपण POPची जरी मूर्ती असली तर नदीत विसर्जन करत नाही. रंगांचं किंवा POPपासूनचं प्रदूषण आपल्याकडे होत नाही. आपली व्यवस्था आता महाराष्ट्राला पथदर्शी ठरेल. ज्या शाडूच्या मूर्त्या वापरल्या जायच्या, आता शाडूची कमतरता आहे. मग आता POPला परमिशन मिळाली आहेच, पण आता अनेक ठिकाणी कसं होतं की प्रदूषणाचे प्रकार घडत आहेत. मग लोकांनी पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव कशा पद्धतीनं साजरा करावा असं आपल्याला वाटतं? नाही, कोल्हापूरमध्ये आपण काय करत आलो की ज्यांच्याकडे शाडूच्या मूर्त्या उपलब्ध होतात, मुळात काय आहे, शाडू हा अतिशय घनदाट जंगलात, खूप पावसाच्या प्रदेशात जंगलाच्या खाली आहे. त्यामुळे तो काढणं हे आपल्याला खूप मोठी जंगलाची हानी होणार आहे. मग आपण काढू शकत नाही. आपण कोल्हापूरमध्ये काय करतो, जेवढ्यांच्या लोकांनी आपण अनेक पर्याय स्वीकारले. आपण पहिला पर्याय स्वीकारला की धातूच्या मूर्त्या काही लोकांनी वापरायला सुरुवात केली. काही लोकांनी शाडूच्या मूर्त्या आजही बसवतात. त्या शाडूची मूर्ती आम्ही अंगणातच विसर्जन करतो. शाडू कुंभाराला देऊन टाकतो लगेचच 2-3 दिवसामध्ये. हा पर्याय चांगला आहे. अगदी सरदार तालमीचं उदाहरण घेतलं तर सरदार तालमीमध्ये गणोबाची मूर्ती, गणपतीची मूर्ती, शाडूची आणि POPची मूर्ती तिन्ही वेगळ्या होतात. POPच्या मूर्त्या महापालिकेकडे जातात, शाडू कुंभाराला दिला जातो, माती कुंभाराला दिली जाते. हीच पद्धत खूप चांगली आहे. आपल्याकडे चेतनामतीमध्ये मुलांची शाळा आहे, तिथं कागदाच्या लगद्यापासून मूर्त्या बनतात. आपल्याकडे कोल्हापुरात फायबरच्या मूर्त्या पण केलेल्या आहेत. म्हणजे शोभेची मूर्ती आणि पूजेची मूर्ती असा फरक करून आपण पूजेची मूर्ती विसर्जित करतो. शोभेच्या मूर्त्या फायबरच्यामध्ये पण केल्या. अनेक मूर्त्यांच्या बाबतीत आता चांदीचे दागिने केलेले आहेत. त्याच्यामुळे त्या मूर्त्यांचा आकार निश्चित झाला. त्याच्यापेक्षा मोठ्या मूर्त्या होणार नाहीत त्या. आणि हे जे काही सगळं एक आपण छान सिस्टीम आपली जी आहे ह्याच्यामध्ये अनेक पर्याय आहेत. काही लोक प्रतिकात्मक पूजा करतायत, म्हणजे पूजा करतात सुपारीची, प्रतिष्ठापना सुपारीची होते, विसर्जन सुपारीचं होतं आणि मूर्ती जी आहे ती पुढच्या वर्षीसाठी पुन्हा राखून ठेवली जाते. काही जण दरवर्षी मूर्ती फक्त रंगवून घेतात. हे जे पर्याय आहेत, असे अनेक पर्याय आपल्याला यापुढं पण अवलंबावे लागतील. न्यायालयानं जरी आदेश दिलेला नसला तरी आपल्याला ते ॲडॉप्ट करावे लागतील. कोल्हापूरकर जी काही गणेश विसर्जनाची असेल किंवा गणेश उत्सवाची जी काही पर्यावरणपूरक पद्धत वापरतात तीच योग्य आहे आणि सर्वांनी तीच वापरावी असं आपल्याला पर्यावरण तज्ज्ञ गायकवाड सरांनी सांगितलं. मुंबई हायकोर्टाने POP प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना विक्री असेल खरेदीसाठी परवानगी दिलेली आहे आणि ह्या निर्णयानं कलाकार असतील, मूर्तिकार असतील यांच्यामधून आनंद व्यक्त केला जातोयच, पण त्याचबरोबर पर्यावरण तज्ज्ञांनीही आनंद व्यक्त केल्याचं आपण पाहिलं. TV नेक्स्ट मराठीने घेतलेला हा आढावा. मी TV नेक्स्ट मराठीसाठी ऐश्वर्या पाटील, कोल्हापूर.